बाजरी या बाजरीबद्दल आज आपण माहिती घेऊयात. बरेच लोकांना असं वाटतं की बाजरी गरम आहे का थंड आहे. तर बाजरी ही प्रकृतीने उष्ण आहे आणि हीट असल्यामुळे थंडी किंवा पावसाळ्यामध्ये बाजरीचं सेवन केलेलं खूप चांगलं. त्यामुळे एनर्जी पण स्टोअर राहते आणि आपल्या शरीराला एक चांगली उष्णता मिळते आणि त्यामुळे एनर्जेटिक वाटतं. इनफॅक्ट याच्यामध्ये कॅलरीज पण खूप चांगल्या आहेत. तसंच आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन ह्याचाही स्रोत खूप चांगला असल्यामुळे तुम्हाला बाजरी ही पचायलाही हलकी असते आणि त्यात फायबर असल्यामुळे ज्या लोकांना पोट साफ होत नाही त्यांनी व्हेजिटेबल्स घालून जर बाजरीचं थालीपीठ किंवा त्याचा उपमा व्हेजिटेबल्स घालून केला तर अतिशय चांगला आहे. त्याचप्रमाणे कुठल्या लोकांना बाजरीचा खाणं चांगलं आहे? ज्या लोकांना संधिवात आहे किंवा अस्थमा आहे, विकनेस खूप आहे, कॉन्स्टिपेशन आहे, हाडं सतत दुखतात, अंग दुखतं, थकवा येतो, या लोकांनी बाजरीची भाकरी खायला हरकत नाही आहे. पण बाजरी कोणाला चांगली नाही तर ज्या लोकांना मूळव्याध, उष्णतेचे त्रास किंवा प्रचंड सतत ॲसिडिटी होणे, घाम येणे, गरम होणे, पोटात गरम वाटणे, अशा लोकांनी शक्यतो बाजरी टाळावी. रोज खाणं, कधीतरी खायला हरकत नाही. तर ही आहे बाजरीची माहिती. तर नक्कीच आपण मिलेट्स खायला सुरुवात केली पाहिजे आणि आताचा जो काही पावसाळा किंवा हिवाळा असेल त्यामध्ये बाजरी खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे.